नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी खुशखबर आहे। तर मित्रांनो, सरकारमार्फत समाजाच्या कल्याणासाठी समाजातील नागरिकांना त्यांचा व्यवसाय करता यावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या संदर्भात विविध योजना ह्या शासन राबवत असते। तर मित्रांनो, मग असंच आपण एक योजनेविषयी माहिती बघणार आहोत। ती समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते। दरवर्षी जिल्हा परिषद सेस फंडातून म्हणजेच उपकरातून त्यांच्या स्वयं उत्पन्नातून 20% रक्कम ही सामान्य मागासवर्गीय व्यक्तींसाठी नागरिकांसाठी राबवली जाते आणि 5% ही दिव्यांगांसाठी रक्कम राखीव ठेवून त्यातून विविध योजना राबवल्या जातात। त्या पूर्ण 100% अनुदानावर असतात, म्हणजेच मोफत असतात, फ्री असतात। तर मग अशाच एका योजनेविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की त्यामध्ये ही योजना कोठे आणि कधी राबवण्यात येणार आहे आणि कोण अर्ज करू शकतो, त्यासाठी कोण पात्र आहेत, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जिल्हा परिषद उपकरा अंतर्गत म्हणजेच या ठिकाणी 20% व 5% दिव्यांग योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविणे या संदर्भातील ही बातमी आहे। तर मग जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नववधूंसाठी आणि 5% दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20% उपकरातून आणि 5% दिव्यांग उपकरातून 2024-25 करिता या ठिकाणी वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील फक्त लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत। मग या योजना 100% अनुदानावर एकदम मोफत फ्री आहेत। मग या लाभार्थ्यांना आपला प्रस्ताव किंवा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2024। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आपण अर्ज करा। मग या अंतिम तारखेच्या आत संबंधित कार्यालयात आपण अर्ज करायचा आहे। आपण ज्या पंचायत समितीत किंवा ज्या तालुक्यात येतो त्या तालुक्यातील पंचायत समितीत जाऊन हा अर्ज करायचा आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ओमप्रकाश रावत यांनी केले आहे। तर मग मित्रांनो, कोणकोणत्या या ठिकाणी योजना आहे त्याविषयी माहिती बघू। तर योजना आहे मागासवर्गीयांना संगणक लॅपटॉप पुरवणे 42,000 रुपये, उद्दिष्टे आहे 119। मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे 43,070 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। मागासवर्गीय महिलांना फक्त महिलांसाठी झेरॉक्स मशीन पुरवणे 43,070 रुपये या ठिकाणी ही उद्दिष्ट आहे 92 या मशीन वाटल्या जाणार आहेत। मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरवणे 29,000 रुपये किंमत आहे, 86 वस्तू या ठिकाणी वाटल्या जाणार आहे। मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरवणे या ठिकाणी 9,300। मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य करणे 40,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, 125 उद्दिष्टे आहेत। मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र 20,000 रुपये या ठिकाणी 100 वस्तू त्या वाटल्या जाणार आहे। मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे 5% उपकारातील म्हणजे ह्या योजना ज्या आहेत खालच्या 5%तल्या त्या पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींसाठी म्हणजेच आपल्या अपंग बांधवांसाठी आहेत। तर बघू शकतो आपण दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना। ज्यांना कोणाला घरकुल नसेल त्यांना कुठलीही अट न ठेवता दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी 1,20,000 रुपयाचे घरकुल या ठिकाणी देण्यात येणार आहे। 41 जणांना ते देण्यात येईल। अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता या ठिकाणी जे अतितीव्र दिव्यांग आहे, निराधार आहेत, त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे, असे 250 जणांना दिल्या जाणार आहे। अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित 3 चाकी स्कूटर विथ ॲडॅप्शन डिव्हाइस फॉर डेली लिव्हिंग म्हणजे जी स्कूटर आहे 3 चाकाची त्याच्यासाठी 1,00,000 रुपये देण्यात येणार आहे आणि ते 35 नागरिकांना दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे। पण प्रत्येक योजनेच्या काही अटी शर्ती असतात। तर मग सर्वसाधारण अटी व शर्ती आपण बघूयात। या ठिकाणी अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध या घटकातीलच असावा।
संगणक योजनेचा अर्जदार 12वी उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे। पिको फॉल मशीन जर घ्यायची असेल तर शिवणकाम येत असलेले किंवा करत असल्याचा दाखला, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे। उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून घ्यायचे आहे। ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्या करिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, म्हणजे आपल्याकडे लाईट आहे त्याचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यावे लागेल। आणि दिव्यांगांसाठी जी योजना आहे त्यामध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेले प्रमाणपत्र जे UDI मार्फत मिळतात ते तहसीलदार यांनी दिलेले आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, घरकुलासाठी 8चा उतारा, अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा, तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न दाखला आणि स्कूटर विथ ॲडॅप्शन चालवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आपला वाहन परवाना म्हणजेच लायसन या ठिकाणी आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी या वस्तू मिळू शकतात। तर मग मित्रांनो, या संदर्भातील विविध अर्ज आलेले आहेत, तर त्या अर्जांविषयी आपण माहिती बघू। तर वेगवेगळे अर्ज या ठिकाणी भरून द्यायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळा अर्ज आहे, तो तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तो अर्ज तुम्ही भरून द्या, म्हणजे तुम्हाला कुठं शोधण्याची गरज नाही आणि तो अर्ज आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या ठिकाणी भरायचा आहे। मग एक नमुना म्हणून एक आपण अर्ज बघूया। या ठिकाणी मागासवर्गीयांना संगणक पुरवणे याकरिता भरायचा अर्जाचा नमुना प्रपत्र अ। मग सुरुवातीला तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवा, नंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती, जी पंचायत समिती असेल तुम्ही त्या पंचायत समितीचं हे टाका। मग नंतर आपलं खाली नाव वगैरे भरून हा अर्ज, आपली सर्व माहिती भरून या ठिकाणी हा अर्ज त्या ठिकाणी नेऊन पंचायत समितीत नेऊन जमा करायचा आहे। मग त्या ठिकाणी त्या अर्जासोबत काय काय जोडायचे ते कागदपत्र दिले आहे। जर तुम्हाला संगणक किंवा लॅपटॉप या ठिकाणी पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांची 12वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे। नंतर MSCIT, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालचा दाखला, ग्रामसेवकाचे रहिवासी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र, यापूर्वी लाभ घेतला नाही त्याचा ग्रामसेवकाचा दाखला, नंतर शासकीय किंवा निमशासकीय सेवेत आपण सरकारी नोकरीत नसलेला दाखला, या ठिकाणी ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेतलेला आपल्या ठरावाची नक्कल, म्हणजे आधार कार्डची प्रत, राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची प्रत, व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला, लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला। मग खाली दाखले आहेत, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारसपत्र, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र दाखला, शासकीय निमशासकीय सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, लाभधारक गरजू पात्र असलेले ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेले प्रमाणपत्र। तर मग त्याच्यावर सर्व याच्यावर ग्रामसेवकांच्या सह्या त्या ठिकाणी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व अर्जांची लिंक PDF लिंक आम्ही आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, तर आपण तिथनं ती डाउनलोड करून घ्यावी। त्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही त्या PDF टाकलेल्या आहेत, तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण त्या PDF घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण हा अर्ज लवकरात लवकर 15 जुलैच्या आत सबमिट करा आणि त्याचा लाभ घ्या। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ते पात्र असतील तर त्याचा फायदा मिळेल। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।